हॅलो भावांनो, आपल्यासोबत अशी काय गोष्ट घडेल हे मला पण वाटलं नव्हतं. तसंच की भावांनो, हा साप अतुलच्या बाजूला येऊन बसला होता. हॅलो भावांनो, इथून निघालो आज सकाळी तसंच की दुपार झाली भावना. तर इथून अतुल आला आणि दत्ता पण खाली आला. आपण इथून निघालो रील शूट करायला. इथून शूट करायला निघाल्यानंतर मस्तपैकी यांची चालू होते ग्रो ॲपबद्दल. पैसा कैसा कमाय भाई, पैसा इम्पॉर्टंट आहे नाही का जिंदगीमध्ये. तर म्हणलो भावांनो, चला मोठ्या मोठ्या वाडा दुंगण खायला, आता बसा गाड्यावर, चला मग आता. गाडीवर बसलो आम्ही. गाडीवर बसल्यानंतर भावांनो आपण चालवतो शांत ठिकाणी रील शूट करण्यासाठी. तेवढंच त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर भावांनो अतुलला बोललो शूट करतो. अतुल बोलतो, नाही भाई मी चॅटिंग करे, लडकी का चक्कर बाबा भैया, बस कुछ नाही. मग इथून लगेच भाऊची रील शूट करायला घेतो मी. भाऊ एवढा भारी डायलॉग बोलतो, काय काळजाला लागत आहे. मग विषय भाऊचा हाड राहते. लगेच इथून थोड्याच वेळामध्ये लगेच भाऊ म्हणतो की बाई आपले रील जर 1K जर गेली ना, रील 1K आणि फॉलोवर्स 1K जर गेले ना, तर आपण 3 डोळ्यांचा मोबाईल घेणार. भाऊला म्हणलो जास्त उडू राहिला तू, असं जमिनीवर ये. तेवढ्यात हा अतुलच्या बाजूला येऊन बसवतोय. हा साप नक्की कोणता तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. मला तर वाटत हा झाडांवर राहतो, कारण हिरवा साप आहे. इथं थोडा हिरवा आहे ना, इकडे भाऊ हसतो बाय ना कसा, जसं की भाऊने डायरेक्ट तीर अतुलची पूर्ण फाटून येईल रात्री हातामध्ये. कारण की अतुल म्हणतो माझ्या बाजूला होता. अतुलला म्हणलं उठ, तू पळून डायरेक्ट बाजूला. तर इथून लगेच मस्त अतुल आणि आम्ही पूर्णपैकी आजचा दिवसच पूर्ण एन्जॉयमध्ये गेला. जसंच की भावनं अतुलची पूर्ण मला पण अजूनसुद्धा हसू राहिलं का अतुल पूर्ण फाटला होता. तर मग इथून लगेच आपण घरी निघतो. घरी निघाल्यानंतर भावांनो, तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तो कोणता साप होता आणि आपली रील येणार आहे इंस्टाला, तर नक्की बघा. बाय भावांनो.